राम राम मंडळी, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मला ओळखलं असेल मी कसं काय राव, म्हणजेच हर्षराज वाकसे, कोल्हापूरचा रांगडा आवाज. कसा आहे आवाज? तर आता विषय काय आहे, आजची तुम्हाला थोडे अपडेट देतो. सुरुवातीला जर सांगतो काय काय विषय असणार आहे. सुरुवातीला आता वाजलेत 8, आपण उठलेलो आहे, आवरलेलं आहे. आता चहा करायचा, नंतर 10 वाजता ते 11 वाजता आपण कोल्हापूरला जायचं, एक एक्झिबिशन बघाय, संमेलन बघाय. ते संमेलन कशाचं असणार, काय असणार ते एक बघायला लागते. संध्याकाळी आले पुन्हा जर वडगावला काम आहे ते करून यायचं. असं आपलं एक डेली रुटीन ठरलेलं आहे. आज बघूया काय काय होतं आहे, तुम्हाला मी व्हिडिओमधून माहिती देत राहणार. तर चला आता चहा करणार आहे मी. मला कसं चहा करायची काय बघा, चहा करूया चला. चहा केलेला आहे आपण. आता चहा आणि पोळ्या खायच्या. आपल्याला दुधाचा चहा लागतो आहे म्हणून आपण स्वतः चहा केला आहे. आता चहा आणि पोळी खाऊया आणि व्हिडिओ एडिटिंग करत बसूया. यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करायचा आहे लवकरात लवकर. लॅपटॉप आता सुरू केलेला आहे. 8:15 वाजलेले आहेत, 8:20 झालेलं आहे. आता एडिटिंग करायचं आणि यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करायचा. 11 वाजलेला आहेत. आपण एक्झिबिशन बघायचं, संमेलन बघायला चाललेलो आहे. चला व्हिडिओमध्ये बघूया कुठं कुठं जायचं, काय काय बघायचं आणि कसलं संमेलन आहे ते पण सांगतो. आणि मी का चाललो आहे ते पण कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो. आता आवरलेलं आहे, 11 वाजल्यात. आपल्याला 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत घरात यायचं आहे. कोल्हापूरला चाललेलं आहे साहित्य संमेलन बघाय. साहित्य संमेलन नाही सोडा, एक एक्झिबिशन आहे. संमेलन आहे पण मराठीमध्ये आणि एक्झिबिशन आहे. दालन 2026 असा काहीतरी विषय आहे त्याचा. सोबत रोहण्याला घेतला आहे, ऋषाचा भाऊ. हे ऋषाचा बारका भाऊ आहे बरं का. ऋषा आपल्या संग असतोय, ह्याला पण त्याचा फायदा आहे. ह्यांचं एक काम चालू आहे, त्याच्या रिलेटेड ते संमेलन आहे म्हणून याला घेऊन चाललो आहे बघायसाठी. जिथं जिथं जास्त खड्डं पडलेलं तिथं काय का असताना रस्ता केला आहे, त्यामुळं गाडी यायला जायला स्मूथ वाटतंय. लय खसगं लागत नाहीत, नाहीतर गाडीचा हालच होईल तिथं. फाट्यासनं खाली आलेलो आहे बावड्याच्या हायवेला. आपल्याला जायचं आहे बावड्यात जे सैनिकी मैदान महादरबार असं काहीतरी आहे किंवा मुक्त सैनिक दरबार, तिथं जायचं आहे. तिथं ते संमेलन आहे. गॉगल आणलाय पण गॉगल घालायचा आलेला नाही, राहू दे सोडा. व्हिडिओची क्वालिटी वगैरे कसं वाटते, अँगल कसा वाटतोय कमेंट करून सांगायला लागते. कोल्हापूर बावडा हायवे अँगल कसा आहे, ऑडिओची क्वालिटी कशी आहे, व्हिडिओ क्लिअरिटी कशी आहे कमेंट करून सांगा बरं का. जवळच आलेलो आहे आपण. इथनं फक्त आता 2 मिनिटाच्या अंतरावर संमेलन आहे. हा बोर्ड वगैरे एखादा दिसतोय का धावतो. पुढे जे तुम्हाला बोर्ड उजव्या हाताला अँगलला लावलेला दिसतात त्याचं ते दालन 2026 हे आपण बघायचं होतं. पुढं
कोल्हापुरातलं एक्झिबिशन साहित्य संमेलन बघून झालेलं आहे. साहित्य नाही, संमेलन बघून झालेलं आहे. जे सिव्हिल कन्स्ट्रक्शन, सिव्हिल लाईन, अपार्टमेंट, प्लॉट ह्याच्या रिलेटेड होतं. विषय कसा होता, आपल्याला आपल्या माइंडसेट रिलेटेड जरा काहीतरी तिथं इन्फॉर्मेशन भेटणार होती म्हणून आपण गेलेलो. आणि रोहण्या त्यांचं घर बांधायचं चालू आहे म्हणून रोहण्याला घेऊन गेलो. काही नवीन बघायला मिळालं. एवढं खतरनाक होतं का नाही, त्याची रील एक टाकतो आणि लॉंग व्हिडिओ पण टाकतो वेगळा सेपरेट, तो पण बघायला लागतो. आता चाललेलं आहे घरला. साहित्य संमेलन बघून झालेलं ते संमेलन 1 वाजलेलं आहे. आता घराचं आहे 2 वाजणार. परत आपल्याला वडागावला जायचं आहे. चला, आलेलो आहे माघारी आलेलो आहे. विषय काय झाला, 3 वाजता कोल्हापुरातून आल्यानंतर एक्झिबिशन बघून वडगावला तुम्हाला म्हटलं तसं आपल्याला एक काम लागलेलं आणि ते काम करून मी आता आलेलो आहे. आता वाजलेले आहेत 7:30. चला, अपडेट देत राहतो. आता आपल्याला काय विषय करायचा आहे, आता एडिटिंग करायचं आहे, व्हिडिओ पोस्ट करायचे आहेत आणि रील वगैरे एडिट करायची आहे आणि ती पण पोस्ट करायची आहे. आपलं काहीच अजून एडिटिंगचं काम झालेलं नाही. 9:30 वाजेपर्यंत आपल्याला सगळ्या पोस्ट एडिट करायच्या आहेत आणि पोस्ट करायच्या आहेत. तुमचं काय काय चालू होतं ह्या वेळेत कमेंट करून सांगा बरं का. आता मित्राचा फोन आला होता, एक काम लागलं आहे, त्यामुळे आपण चाललेलो आहे वडगावला. तुम्हाला जाताना वडगाव दाखवतो, वडगावमधला आणि किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील त्या पण दाखवतो. आणि एडिटिंग आता जाता गाडीवरूनच करायचं. आपलं काम काय होत राहते हो, कारण आपण चालता बोलता काम करते. आणि काय याच्याबद्दल शब्द होता आठवलेला नाही मला, आता तुम्ही कमेंट करून सांगा. इथं लाईट नाही, पोरं बसली निवांत आता व्हिडिओ बघत. काय तर काय जाऊन माप काढत बसले आता. बरं शब्द राहू दे, चांगला शब्द वापरतो. बसलेले नाही आता माप काढत बसले. फोटो काढ, ते कर, असली पोरं बसायचं राहिलं.